सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या हद्दीमध्ये 100 फुटी रस्त्यावरती हा डिवायडर करण्यात आला। हा डिवायडर केल्यानंतर यामध्ये झाडाचं चांगल्या प्रकारे रोपण करण्यात आलेलं आहे आणि या झाडाच्या मध्ये आता जे तणकाट उगवलेलं आहे ते तणकाट उगवलेलं काढण्याचं काम महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या बागा विभागाकडून करत आहे। त्याबद्दल मी बागा विभागाचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो। थोडंसं आपल्याला या ठिकाणी जे काय कर्मचारी आहेत आपण याच कर्मचाऱ्यांशी पण थोडं बोलतोय। सर आपलं नाव सांगा। सुरेश बाळासो सावंत। सुरेश बाळासो सावंत हे कायमस्वरूपी कर्मचारी आहात, ठीक आहे। सर आपलं नाव सांगा। रमेश शंकर भोसले। आपण पण कायमस्वरूपी आहात। आपण अच्छा, आपण सर राजा वैभव बनसोडे मानधन। मानधन। सर आपण अफजल म्हणून ठेकेदार कर्मचारी। या इकडे आपण सर नाताबाबा सुमाळी ठेकेदार कर्मचारी। ओके, ठेकेदार कर्मचारी। मित्रांनो मला एवढं सांगा, तुम्ही एवढं सुंदर असं काम करायला आहे, काय महिला पण तिथं जवळजवळ 50-50 महिला आहेत, त्या महिला पण कर्मचारी आहेत का? का मानधनावर आहेत? ते मानधनवर ठेकेदाराच्या ठेकेदार पण आहे, परमनंट पण आहे, मानधन पण आहे, ठेकेदार। अच्छा, अशा मिक्स अशा कर्मचाऱ्यांच्या येतात। मला सांगा, तुम्ही एवढं उत्कृष्ट असं या झाडीचं जेव्हा रोपण केलं त्यावेळेस तुम्ही सगळे कर्मचारी झाडी लावायला होता? हो, त्यावेळेला सगळे कर्मचारी म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी पण होता, मानधन कर्मचारी होता, ठेकेदारांची कर्मचारी पण होता आणि तुम्ही सर्वांनी मिळून ही झाडी लावली आणि आता त्याचं झाडीचं तुम्ही हे मेंटेनन्स पण करत आहात। त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन। तुम्ही खूप छान काम करता। बर, हा ठेका कुणाकडे आहे? कर्मचारी पुरवठ्याचा माहीत नाहीये तुम्हाला? काय माहिती आहे कुणाला? नाहीये। कर्मचारी कोण पुरवतं माहिती आहे? माहीत नाहीये। अच्छा, तुम्हाला माहिती आहे? कारण तुम्ही ठेकेदाराचीच आहे म्हणला ना? केंपवाडे साहेब। केंपवाडे साहेब, काय नाव केंपवाड्यांचं? रवींद्र केंपवाडे साहेब। रवींद्र केंपवाड्यांचे कामगार आहेत। तर या ठिकाणी जी झाडी लावली गेली ही या कर्मचाऱ्यांनी लावली, त्याबद्दल यांचं मी अभिनंदन केलेलंच आहे आणि असंच काम यांच्या हातनं चांगलं व्हावं हीच मी विनंती करतो आणि करत राहाल अशी अपेक्षा करतो। रोज एक नवीन विषयखंड। धन्यवाद।